सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मान्नारहं वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव सुखिनः स्याम माधवः। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील 133 क्रमांकाचे अध्याय प्रथम 233 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण जो अर्जुन आहे तो अर्जुन भगवंताला सांगत आहे की देवा, जर मी या गोत्रजांचा वध केला तर वध केल्यानंतर मला या गोत्रजांना मारण्याचं जे काही पाप लागेल त्या पापामुळे कदाचित तू माझ्यापासून दुरावला जाशील। उदाहरण देऊन सांगितले, जसं उद्यानामध्ये आग लागल्यानंतर कोकिळ तिथं एक क्षणभर भी राहू शकत नाही, जसं सरोवरातील पाणी आटल्यानंतर त्या सरोवरात जसं चकोर ते सरोवर सोडून निघून जातो, त्या पद्धतीने माझ्या ठिकाणी असणारा पुण्याचा ओलावा संपल्यानंतर तू सुद्धा माझ्यापासून दूर जाशील। आज अर्जुन जो आहे तो अर्जुन सांगाय तस्मान्नारहं वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् की स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव। हे माधव, कौरव आमचे बांधव आहेत। कोण आहेत? बांधव आहेत। आणि त्यांना मारणे म्हणजे आम्हाला योग्य नाही, कारण स्वजनाचा वध करून त्यांना ठार करून आम्ही कसे बरे सुखी होऊ। अरे आपले बांधव स्वबांधवान, काय म्हणत आहे अर्जुन? स्वबांधवान। अरे अर्जुनाला स्वबांधव वाटत आहे कौरव, पण कौरवाला असं वाटतं का हे आमचे बांधव आहे म्हणून? आणि वाटलं असतं तर कौरवाने काय केलं असतं की आपले बांधव आहे म्हणून युद्ध केलं असतं का? अरे युद्ध कशामुळे झालं की जे काही कौरव आहे त्यांच्या हक्काची जी काही जमीन आहे, राज्य आहे, ते पांडवाला देण्यासाठी तयार नव्हते। ते पांडवाला आपले सखे काही समजत नव्हते, ते आपल्या पांडवांना आपले शत्रू समजत होते। काय समजत होते? शत्रू। अरे शत्रू समजत होते, पण अर्जुन ते त्यांना काय समजत आहे? बांधव समजत आहे। या दोघांमध्ये हाच फरक आहे। अर्जुनाचा समजण्याचा फरक वेगळा आहे आणि कौरवाचा समजण्याचा फरक वेगळा आहे। दोघांचा फरक वेगळा आहे। अर्जुन त्यांना स्वबांधवान म्हणत आहे, आपले बांधव म्हणत आहे, आणि या ठिकाणी कौरव मात्र जे आहे ते कौरव मात्र यांना शत्रू समजत आहे। म्हणून की यांना हंतुम, यांना मारण्यासाठी हे जे काही या स्वबांधव आहे किंवा हे जे आमचे बांधव आहे यांना मारणं आम्हाला योग्य वाटत नाही, त्यांचा वध करणं बरोबर वाटत नाही, आणि त्यांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे, अशा पद्धतीने अर्जुनाची भाषा आहे। त्यावर विश्वमाऊली ज्ञानोबराय काय सांगतात एकदा बघू आपण। म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसत असे। अरे या निर्णयापर्यंत अर्जुन येऊन पोहोचला की मी आता या रणांगणामध्ये, या समरणांगणामध्ये की आता शस्त्र धरणार नाही। काय धरणार नाही?
शस्त्र धरणार नाही, कारण हे युद्ध अनेक प्रकाराने निंद्य आहे असे मला दिसत आहे. मी आता या युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही, मी आता लढणार नाही. काय लढणार नाही? मी लढणार नाही, युद्ध करणार नाही, शस्त्र हाती घेणार नाही. म्हणजे भगवंताचं ओपिनियन घ्यायचं राहिलं, भगवंताचं मत घ्यायचं राहिलं, भगवंत काय म्हणतात ते ऐकायचं राहिलं. परंतु अर्जुनाने आपला निर्णय सांगितला. अरे आपल्या बांधवाचा सल्ला घेतला होता का अर्जुनाने? धृतराष्ट्र आपलं युधिष्ठिराचा सल्ला घेतला होता का अर्जुनाने की मी आता लढणार नाही म्हणून तुम्ही लढा का, तुम्ही पण लढू नका, असं काही म्हणलं होतं का युधिष्ठिराला? नाही ना. त्याने युधिष्ठिराचा सल्ला घेतला, ना भीमाचा सल्ला घेतला, ना नकुल सहदेवाचा सल्ला घेतला, ना आपल्या पुत्राचा सल्ला घेतला, ना सोबत आलेले जे त्यांच्यासाठी लढणारे राजे महाराजे आहेत त्यांचा सल्ला घेतला, ना भगवंताचा सल्ला घेतला. परंतु या निर्णयापर्यंत अर्जुन येऊन पोचला की मी आता हाती शस्त्र घेणार नाही, मला लढायचं नाही. हे जे काम आहे हे काम योग्य वाटत नाही, लढणं योग्य वाटत नाही. हे कर्म हे निंद्य कर्म आहे आणि निंद्य कर्म असल्यामुळं मी लढणार नाही. आता या ठिकाणी अर्जुन या भूमिकेपर्यंत पोहोचला. पण लगेच हे म्हटल्यानंतर अर्जुन पुन्हा काय म्हणतो बघा. अर्जुन हे सगळं बोलत आहे, परंतु हे सगळं तो भांबावलेल्या अवस्थेमध्ये बोलत आहे. लगेच भगवंताला पुन्हा भगवंताचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे किंवा भगवंताकडून अपेक्षा करत आहे की भगवंतानं म्हणावं की तुझं वाक्य बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे आणि बरोबर आहे, आपल्या बांधवाला मारणं बरोबर नाही, घातक करणं बरोबर नाही, हे योग्य नाही असं भगवंताने म्हणावं असं त्या अर्जुनाच्या मनामध्ये अपेक्षा आहे. लगेच अर्जुन जो काही दुसरा शब्द असा वापरत आहे की तुझसी अंतराय होईल मग आमचे काय उरेल. अरे कोणी आपली गोष्ट साध्य करण्यासाठी, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी काय करत असतो? दुसऱ्यावर थोपत असतो. अरे मी हे केलं असतं पण मी तुमच्यामुळे केलं नाही, मला असं वाटलं तुमचं नुकसान होईल. काय होईल? अरे एखादी गोष्ट त्याला करायचीच नसते पण तो काय करतो? दुसऱ्यावर थोपवतो. म्हणतो अरे मी केलं असतं हे, परंतु मी जर केलं असतं तर तुमचं नुकसान झालं असतं म्हणून मी हे केलं नाही. तसं देवा, अरे हे युद्ध केल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार? या पापामुळे तुझा वियोग होईल, तू आमच्यापासून दुरावल्या असो. काल सुद्धा तेच सांगत होता आणि आज सुद्धा हेच सांगत आहे की या युद्धामुळे या पाप निर्माण होईल आणि पाप निर्माण झाल्यामुळे तुमचा वियोग होईल, तू आमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. तू जर आमच्यापासून दूर गेला तर मग काय आहे आमचं? तुझी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल, मग आमच्याजवळ काय राहील? अरे तूच तर आम्हाला प्रत्येक घडीमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक संकटामध्ये तू आम्हाला वाचवलं आहे, प्रत्येक काळामध्ये तू आमचं रक्षण केलं आहे. लाक्षागृहामध्ये आग लागली त्यावेळेस तू नसता तर आम्ही जळून भस्म झालो असतो. अरे ज्या वेळेस प्रत्येक वेळेस दुःखाचा कष्टाचा प्रसंग आला त्याही वेळेस तू आमच्या पाठीमागे राहिला, पाठीमागे उभा राहिला. म्हणून तर आम्ही आज जिवंत आहे, म्हणून तर आम्ही आज अशा पद्धतीमध्ये आहे, असं एक प्रकारे अर्जुनाला भगवंताला सांगायचं आहे. मग तूच जर आमच्यापासून दूर गेला, तूच जर आमच्यापासून अंतर झाला, तूच जर आमच्या जवळ राहिला नाही तर मग आमचं काय उरेल, काय राहील आमचं? तेने दुःख ही फुटेल तुझविन कृष्णा. अरे तू जर आमच्यापासून दूर जर गेला तर या तुमच्या वियोगानं काय होईल? आमचं हृदय विदीर्ण होईल, दुःखाने आमचं हृदय विदीर्ण होईल, कारण आम्हाला तू हवा आहे. अरे या ठिकाणी जर भगवंत हवा आहे असं जर अर्जुन म्हणत असेल तर मग भगवंताचं ऐकलं पाहिजे का नाही? भगवंताने जे सांगितलं ते केलं पाहिजे आणि भगवंताने सांगितलं की बाबा लढ तर लढलं पाहिजे. अरे जर शिष्याला गुरुचा अंतरंगीचा शिष्य जर बनायचा असेल तर गुरुने सांगितलं तेच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? अरे एक म्हणणं आहे का, सांग पाटला काय करू, उपट पळाटी पेर गहू. अरे एका ठिकाणी एक पाटील असतो, त्यांची 100 एकर शेती असते आणि त्या 100 एकरामध्ये त्याने काय लावलेलं असतं? कपाशी लावलेली असते आणि कपाशी जवळजवळ अर्धी कपाशी वेचणं झाली आणि अर्धी कपाशी वेचायची राहिली. भयंकर कापूस त्या कपाशीला होता. पण गावामध्ये सगळ्या लोकांनी का हो, पाटलाला एवढा अनुभव नाही. आता नोकर बिचारा अनुभवी, त्याने शेतीत काम केलेलं. तर पाटलाने काय केलं,
गावामध्ये, काय करताय तुम्ही? म्हणे आम्ही गहू पेरायला चाललो. म्हणे गहू पेरायला चालले? हो. म्हणे गहू पेरायचा सीझन आहे का आता? म्हणे हो. मग लगेच आपल्या नोकराला बोलवलं. म्हणे आपल्याला गहू पेरायचा. अहो म्हणे पाटील गहू कुठं पेरता? आपले जो 100 एकर कपाशी लावले आपण. किती लावले? 100 एकर कपाशी लावले, गहू कुठं पेरता? अरे म्हणे गहू तर पेरायचंच आपल्याला. म्हणे मग जागाच नाही. अरे म्हणे गहू पेरायचाच आपल्याला, लोक गहू पेरायला लागले. मग पाटील म्हणे एक काम कर, कपाशी आहे, कपाशी उपटून टाक. नोकराला विचार केला की आता एवढ्या बोंड्या त्याला लागलेला आहे, एवढा कापूस त्याला लागलेला आहे, आणि आता पाटील काय म्हणत आहे? काय करायचं? कपाशी उपटून टाकायची आहे. अरे नोकराने थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला की पाटील अहो आपलं नुकसान होईल, अर्धा कापूस याचा राहिला आहे अजून. पाटील म्हणाला सेवके सांगितले करावे काम. काय सेवकानं एवढंच काम करायचं की जे सांगितलं ते करायचं, बाकीच्या चौकशा करायच्या नाही. त्यालाही असं वाटलं की आता पाटील बी लय शहाणा दिसतो, आहे का नाही? काय पाटील बी लय शहाणा दिसतो. मग ते म्हणे सांगा पाटील तुम्ही काय करायचं? ते म्हणे उपटपळाटी पेर गहू. तेव्हापासून म्हण पडली काय? सांगा पाटला काय, सांग पाटला काय करू? उपटपळाटी पेर गहू. अरे तसंच शिष्याच्या अंतकरणामध्ये आपल्या सद्गुरूच्या प्रती विश्वास असला पाहिजे. सद्गुरू तर आपल्याला त्या पाटलासारखं चुकीचं सांगणार नाही. मग सद्गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील, योग्य सांगतील काय केलं पाहिजे, काय नाही, कशामध्ये सुख आहे, कशामध्ये दुःख आहे, आणि कशामुळे आपल्याला सुख प्राप्त होऊ शकतं. हा जो मार्ग आहे ते सद्गुरू आपल्याला सांगतील. म्हणून जे काही सद्गुरूने सांगितलं ते ऐकणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आता या ठिकाणी देवाने अजून काही सांगितलं नाही, यांनी यांचा निर्णय सांगून दिला. देवाने काही सांगितलं का? देवाने अजून काही सांगितलं नाही, पण यांनी यांचा निर्णय सांगून दिला की देवा मी शस्त्र हाती घेणार नाही, मी देवा लढणार नाही, मला लढायचं नाही, मी लढणार नाही, या मतापर्यंत हा येऊन पोचला. तर कारण काय सांगितलं की तू आमच्यापासून काय होईल? दूर होशील. यानंतर पुन्हा माऊली सांगतात म्हणून कौरव हे वदी जिती, मग आम्ही भोग भोगी जिते, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. म्हणून कौरव हे वदी जिती. अरे म्हणून या कौरवाचा वध करून या राज्याचं भोग भोगावेत ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणतो. अरे म्हणून म्हणजे काय? या राज्यासाठी सुखासाठी त्या कौरवाला मारायचं, आणि मग यांना मारल्यानंतर आम्ही काय करायचं? तर भोग भोगायचा. भोग म्हणजे काय? राज्य सुख भोगायचं. अरे तुम्हाला काय वाटतंय? अरे चांगली नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्यानंतर आपण काय करू? मस्त नोकरी करू. नोकरी केल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर छोकरी मिळेल, आहे का नाही? नाही तर छोकरीचा विषयच नाही. अरे नोकरी मिळाल्यानंतर मग आपण काय करू? गाडी घेऊ, ऐशोआरामात जीवन जाऊ, घरी एक बंगला बांधू, असा विचार करता की नाही? सगळेच करतात. तर असा विचार तुम्ही करता. मग या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन म्हणतो की बाबा मी जर या कौरवाला वधलं किंवा मारलं तर आम्ही त्यांना मारल्यानंतर जे भोग भोगायचे, जे भोग प्राप्त करायचे आहे, ही गोष्ट आम्हाला योग्य वाटत नाही, किंवा हे पटत नाही, किंवा हे घडणंच अशक्य आहे, हे मला देवा योग्य वाटत नाही, हे करणंच बरोबर वाटत नाही. यावर अर्जुनाचं जे सांगणं आहे ते सांगणं अजून संपलेलं नाही. अर्जुन पुन्हा काय सांगतो ते बघा. यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न नेयमस्माभिः पापदस्मा निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्याभिर जनार्दन. की हे जे काही आणखीन अर्जुनाचं सांगणं की देवा अरे हे जे समोर असणारे जे काही कौरवादी आहे यांची अतिलोभामुळे काय झाली आहे? बुद्धी भ्रष्ट झाली आहे. अतिलोभामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि कौरव कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक पाहत नाहीत. हे जे कौरव आहे ते कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक
पाहत नाही, म्हणजे पाप पाहत नाही. तरी पण हे जनार्दन, कुलक्षयाने होणारा दोष आम्ही जाणतो, त्यामुळे या पापापासून दूर होण्याचा विचार आम्ही का बरे करू नये. अरे या ठिकाणी लक्षात ठेवा, जे काही कौरव आहेत ते अर्जुन म्हणतो, यद्यपि जरी लोभामुळे, लोभ कोणाच्या मनात बसलेला आहे? दुर्योधनादिकाच्या. कारण लोभ कसा बसलेला आहे? त्यांना जे काही राज्य आहे ते राज्य संपूर्ण पाहिजे, अर्ध राज्य पाहिजे नाही. त्यांना अखंड पूर्ण राज्य कौरवाला, त्यांना त्यांची सत्ता त्याच्यावर पाहिजेत, अखंड राज्य पाहिजेत. त्यांना अर्ध राज्य पांडवाला देणं मान्य नाही. म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये काय आहे? लोभ आहे. अरे 2 भाऊ असेल तर समान वाटप झाला पाहिजेत. कसं झालं पाहिजेत? पण त्यातला एक भाऊ म्हणत असेल की मी माझ्या लाईन्या भावाला काहीच देणार नाही. योग्य आहे का? योग्य आहे? अरे योग्य आहे का? योग्य आहे? अयोग्य आहे. अरे जर समजा तुम्हाला तुमच्या घरच्याने तुमच्यासाठी भात का आणलं, तुम्ही म्हणले मी चट्टा खाणार, माझ्या भावाला काही देणार नाही. योग्य आहे का? अयोग्य आहे? अयोग्य आहे. कारण याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतकरणामध्ये काय आहे? लोभ आहे. कशाच्या विषयी? त्या वस्तूच्या विषयी, त्या भोगाच्या विषयी. तसं या दुर्योधनादिकाच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये काय आहे? लोभ आहे. कशाच्या विषयी? कशाच्या विषयी लोभ आहे? तर राज्याच्या विषयी लोभ आहे. आणि लोभामुळे हे सगळे काय झाले आहे? आंधळे झाले आहे. लोभ काय करतो? अरे एखाद्या रस्त्याने जात असताना तुम्हाला जर 100 रुपये सापडले, तुम्ही विचार करता, अरे एखादा व्यक्ती असा असू शकतो की तो विचार करणार नाही किंवा ते घेणार नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाही. परंतु बरेच लोक किंवा 90% लोक असा विचार करतात, आसपास तर कोणी दिसत नाही आणि चांगली 100ची नोट कडकड पडलेली आहे, लगेच काय करता? उचलून घेता आणि खिशात घालता की नाही? मग मला सांगा, तो जो काही लोभ आहे, तो लोभ तुम्हाला काय करतो? अरे असे उदाहरण सांगितलं जातं की जर लोभच धरला नाही तर दुःख होईल का? काय होईल? दुःख होईल का? अरे तुम्हाला जर असं वाटलं की लोभच नाही आणि रस्त्याने गेले, एक उदाहरण असं सांगितलं जातं, एक व्यक्ती होता, बाजारले चालला. बाजारले जात असताना फाळकेबुवा, रविवारचा दिवस होता, फाळकेबुवा निघाले उंदरीच्या बाजारला. उंदरीच्या बाजारला निघाले आणि उंदरीच्या बाजारात जात असताना गावातून रस्त्यापर्यंत येत असताना त्यांना, बस स्टँडपर्यंत येत असताना 500 रुपयाची नोट सापडली. केवढ्याची? 500 रुपयाची. अरे फाळकेबुवाने विचार केला, बरे 500 सापडले आपल्याला. काय सापडले? 500 सापडले. उचलले आणि खिशात घातले 500ची नोट. आनंद झाला फाळकेबुवाला. आणि फाळकेबुवा म्हणाले, आता या 500 रुपये फुकटचे भेटले आहे. काय झाले? अरे घेतलेच नसते तर काही फरक पडत होता का? पण घेतले, फुकटचे सापडले. मग आता या 500 रुपयाचं काय करू आपण? मस्त एक नवा ड्रेस घेऊन टाकू आपल्याला. काय केला? हिरे आपल्याला त्याचा चांगला ड्रेस नाही, एक नवा ड्रेस घेऊन टाकू, एक टी-शर्ट पॅन्ट घेऊन टाकू. आणि फाळकेबुवा गेले बाजारामध्ये. फाळकेबुवाजवळ पहिले 100 रुपये होते. गड्याला वाटलं आता की 600 झाले, मग आपण आता 500 रुपयाचा ड्रेस घेऊ, आपले 100 आपल्याला ठेवू. दुकानात गेले, दुकानदार म्हणे 500 रुपयाचा एक चांगला ड्रेस दाखवा. दुकानदाराने 500 रुपयाचा ड्रेस दाखवला. फाळकेबुवाने पॅक करा. पैसे आल्यानंतर माणसाला जरा गुरूर येतो, पॅक करा. पॅक केला दुकानदाराने आणि फाळकेबुवाने खिशात हात घातला. काय घातला? आणि खिशात हात घातल्याबरोबर दुकानदाराला पैसे द्यायचे, तर खिशात पाहिलं तर 500ची नोटच नाही. या खिशात पाहू लागला, या खिशात पाहू, इकडं झांबल, तिकडं झांबल, तिकडं झांबल, नोटच सापडायला तयार नाही. दुकानदार म्हणे, अहो पैसे. फाळकेबुवा होते 100. इकडं पाहू, तिकडं पाय, इकडं पाय, तिकडं पाय. कपडे तर घेतले पण पैसे आहे का? नाही. अरे ड्रेस घेतला 500 रुपयाचा पण पैसे, अरे पैसे घेतले आणि खिशात टाकायच्या वेळेस त्याला असं वाटलं खिशात टाकावं, म्हणून त्याला असं वाटलं खिशात पडले, पण पैसे खिशात न पडता पुन्हा खालीच पडून गेले. कुठे गेले? आणि मग त्याला फाळकेबुवाच्या गावापासून येऊस्तर उंदरीपर्यंत मनामध्ये आनंद. आता 500 रुपयाचा आपण ड्रेस घेऊ, 500 रुपयाचा आपण ड्रेस घेऊ.
500 रुपयाचा ड्रेस घेऊ. दुकानात गेले, 500 रुपयाचा ड्रेस घेतला, आनंद आहे. आणि जेव्हा पुन्हा 500ची नोट पाहायला गेले, 500ची नोट सापडत नाही. मग मला सांगा, आता आनंद होईल का दुःख होईल? दुःख होईल. पण ही नोट त्याची होती का? नाही. अरे ही नोटच त्याची नव्हती. तसं अरे आपलं तर काहीच नाही, पण तरी त्याला आपण आपलं समजतो, म्हणून आपल्याला दुःख होतं. अरे वास्तविक धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देह हा काळाचा. धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देह आणि धन. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे, पण त्याला आपण आपलं समजतो आणि आपलं समजल्यामुळं आपल्याला दुःख होतं. या ठिकाणी जो कौरवाच्या ठिकाणी लोभ निर्माण झाला आहे, राज्य त्यांचं आहे का? अरे त्याच्याही अगोदर राज्य होतं, परंतु त्याच्या अगोदर राज्य कोणाचं होतं? अरे कौरवाच्या अगोदर म्हणजे या धृतराष्ट्राच्या अगोदर पांडू राजा होता. कोणाचं राज्य होतं? पांडवाचा. पण पांडू राजा अगोदर मेल्यामुळे धृतराष्ट्र राजा झाला. आणि धृतराष्ट्र राजा झाल्यामुळं, नाहीतर पांडू राजा जर मेला नसता तर राज्य कोणाला मिळालं असतं? पांडवांना मिळालं असतं. पण धृतराष्ट्र राजा झाला. धृतराष्ट्राचे पुत्र जो आहे दुर्योधन आदी, यांना असं वाटलं हे राज्य आमचंच आहे, पांडवाचा काहीच अधिकार नाही. वास्तविक पांडू राजाचं पहिलं राज्य होतं. पांडू राजा मेल्यामुळं धृतराष्ट्राला देण्यात आलं. तर सांगायचं तात्पर्य, आपलं आहे असं समजल्यामुळे त्यांना, त्या लोभामुळे, त्यांचा विवेक विचार, त्या संपत्तीच्या मोहामुळे, संपत्तीच्या लोभामुळे, अरे काही लोक काय घेतात, म्हणतात महाराज तुमचं काम जर करायचं असेल, अधिकारी लोक म्हणतात टेबला खालून द्या, नाहीतर एका पानटपरीवर ठेवा, नाहीतर अमुक ठिकाणी नेऊन पोहोचवा, काय गड्डी, मग तुमचं काम करून देतो. पण बरोबर एखादा अधिकारी काय करत असतो, त्यांना पकडण्यासाठी साध्या वेशामध्ये येतो, स्वतः 4-5 वेळ चक्रा मारतो आणि मग म्हणतो काय तुमचं काम आहे सांगा. म्हणे असं करायचं, म्हणे एवढे लागतील आणि इथे ते नेऊन घालायचे. बरोबर तो नोटाला रंग लावून आणतो, ते दिसत नाही आणि बरोबर जाळ्यात पकडला जातो. आणि जाळ्यात पकडला की मग त्याची नोकरी जाते, सगळंच जातं. मला सांगा 10,000च्या लालसेनं, 10,000च्या लालूसपोटे तो आयुष्यभराची नोकरी गमावून बसतो. म्हणून लोभ जो आहे तो लोभ दुःखाला कारण आहे. लोभामुळे विवेक नष्ट होतो. काय होतो? अरे लोभ काय आहे? अरे एखादा तुम्ही गुरुकुलमध्ये आहे आणि गुरुकुलमध्ये तुम्हाला 100ची नोट पडेल दिसली. कोणाची नोट आहे? अरे वाघोबाची नोट आहे. कोणाची? वाघोबाची. आणि वाघोबाची नोट आहे आणि विचार केला सक्षम ना, कोणी तर नाही गुरुकुलमध्ये. कॅमेऱ्याचं कोण पाहणार आहे? महाराज कुठं पाहणार आहे कॅमेरा? आणि गुरुकुलमध्ये नोट घेतली आणि घातली खिशात, कोणी? सक्षम ना. आणि मग वाघोबा म्हणाले माझी नोट गेली 100ची, महाराज कॅमेरा पहा. आणि कॅमेरा पाहिल्यानंतर लक्षात आलं की नोट घेतली सक्षम नाही. सक्षम नोट घेतली का? नाही. घेतली का खरं सांग? नाही. मग कॅमेऱ्यात दाखवलं की ही नोट कोण उचलली? सक्षम. मग आता सक्षमला माहीत होतं जर आपण ही चोरी पकडली तर आपल्याला पैसेही जातील आणि वरून बोनस म्हणून काय भेटल? रट्टे. ते फुकटचे आहे का नाही? चोरी केल्याच्या आरोपामुळं जे रट्टे भेटतील ते तसे भेटतील. तर सांगायचं तात्पर्य, तर हे उदाहरण आपण सांगितलं, काही सक्षम चोर आहे अशातला भाग नाही, पण उदाहरण म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी सांगू राहिलो. तर तसं लोभामुळे काय होतं? विवेक नष्ट होतो, विचार नष्ट होतात. आणि विवेक नष्ट झाल्यामुळे माणसाला काय करावं हे सुचत नाही. या ठिकाणी सुद्धा दुर्योधनादिकांचे काय झाले आहे? विचार लोभामुळे नष्ट झाले आहे. आणि त्यामुळे त्यांना काही वाटत नाही या गोष्टीचं, की आपण या कुलक्षयाचा होणारा दोष आपल्याला लागणार आहे, मित्रद्रोहाचे पातक आपल्याला लागणार आहे. ते या गोष्टीचा काही विचार करत नाही. कोण? दुर्योधन आधी. ना ते मित्रद्रोहाचा पातकाचा विचार करत आहे, ना कुलक्षयाचा विचार करत आहे, ना त्याच्या पापाचा विचार करत आहे. परंतु अर्जुन म्हणतो हे जनार्दन, हे भगवान, अरे कुलक्षय कृतम, कुलाचा नाश केला होणारे दोष चांगल्या प्रकारे आम्ही जाणतो. अरे ते नसतील जाणत, ते म्हणजे कोण?
अरे ते नसतील जाणत म्हणजे दुर्योधन आधी जाणत नसतील, परंतु आम्ही चांगल्या प्रकारे ते दोष जाणतो आणि ते जाणत असल्यामुळे आम्ही हे अशा अस्माभिही आम्ही अस्मात या पापापासून निवृत्त होण्याचा विचार का करू नये. नेयम कथम न का करू नये. अरे ते जाणत नाही पण आम्ही तर जाणतो. कुलक्षयापासून जो होणारा दोष आहे, पाप आहे, त्याच्यापासून होणारं जे दुःख आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही तर जाणतो. आम्हाला तर माहिती आहे की याच्यामुळे काय होणार आहे, पापच होणार आहे. ते नाही जाणत, ते मानत नसतील पापाला, पण आम्ही चांगल्या प्रकारे मानतो, जाणतो. जाणणं आणि मानणं या दोन्हीही गोष्टी आमच्या ठिकाणी आहे. म्हणून जनार्दना कुलक्षय कृतम दोषम प्रपश्चाविहीर जनार्दन. हे जनार्दन, या कुलक्षयाचा जो दोष लागेल, त्या दोषातून, त्या पापापासून आम्ही निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त करतो. आम्हाला नाही असं वाटत की आता लढावं, कारण लढल्यानं काही आम्हाला भलं होईल असं वाटत नाही. लढण्यानं आम्हाला दुःखच प्राप्त होईल, लढण्यानं आम्हाला सुख प्राप्त होईल असं वाटत नाही. म्हणून देवा की ते नाही समजू शकत, पण आम्ही समजणारे आहे. अरे या ठिकाणी अर्जुन स्वतःला फार हुशार समजत आहे. काय समजत आहे? शहाणा. पुढे भगवंतच म्हणतात, पुढे म्हणणारच आहे की पंडित हा. कोणाला? अर्जुनाला. काय म्हणतात? पंडित हा. म्हणजे अरे पंडित लोक जे आहे ते काय करत नाही, समदर्शी असतात. ते काय करतात? शुनीचैव शोपाकीच पंडित हा समदर्शिन. ते सगळ्यामध्ये समदर्शन पाहतात. अरे ज्ञानी लोक असतात ते सगळ्यामध्ये समदर्शन पाहतात, सगळ्यामध्ये समानता पाहतात. आणि पंडितासारखा हा गप्पा करू राहिला. कोण गप्पा करू राहिला पंडितासारखा? तर हा जो काही आहे तो पंडितासारखा गप्पा करत आहे, पंडितासारखी भाषा बोलत आहे, पंडितासारखं ज्ञान सांगत आहे. परंतु जी भाषा आहे पंडिताची ती अर्जुनाला शोभणारी नाही. आणि या ठिकाणी जसं त्यांना स्वजनाविषयीच मोह आहे, तसं इतरांविषयी मोह नाही. या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर लढला असता, जिंकलाही असता. अरे निवांत कवचासोबत लढला, त्याला संपवलं सुद्धा, त्याची मस्ती जिरवली आहे का नाही. अरे भगवान शंकरासोबत युद्ध करताना मग नाही त्याला आठवलं. अरे जो काही द्रोणाचार्याचा शत्रू आहे द्रौपद, त्याच्यासोबत लढताना मग नाही त्यांना आठवलं. आताच मात्र त्यांना स्वकीय आठवत आहे, आताच त्यांना वाटत आहे. तर सांगायचं तात्पर्य, अर्जुन जो आहे त्यांच्या ठिकाणी अतिमोह निर्माण झाला आहे. आणि हा जो मोह आहे हेच त्या अर्जुनाच्या दुःखाला कारण आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण या ओव्यावर चिंतन केलं, या श्लोकावर चिंतन केलं, 38 आणि 39व्या श्लोकावर. आता यावरील ज्या काही सुंदर अशा ओव्या आहे ते उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.